तर या लगेचच युवा बासवत संघाच्या कर्णधाराला विनंती असेल. थँक्यू सो मच. या ठिकाणी अकाजी बोईर सर यांचा आवाज आपण ऐकलात. व्हॉइस ऑफ सफाळे. इथून मात्र नाणेफेकी केली जाईल. प्लीज या लगेचच डिसिजन दांडेपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती असेल. त्या ठिकाणी युवा बासवत संघाचा कर्णधार उपस्थित झाला. इथून आपण लगेचच टॉस करणार आहोत. इथून मॅचला सुरुवात होईल. लगेचच त्या ठिकाणी 4 षटकांचा सामना असेल. या 4 षटकामध्ये मात्र एक चांगला खेळ राहिला गेला. आजच्या दिवसामध्ये जरूर या ठिकाणी डिसिजन दांडेपाडा या संघाला प्रभावित केला. तोच सगळी इन ऍक्शन मध्ये असेल तर युवा बासवत संघ एक बाजूला मात्र आपण बघणार आहोत. तर इथून युवा बासवत संघाला प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय झाला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं. म्हणजे DCC दांडेपाडा या संघासमोर ऋग्वेद दांडा 11 DCC दांडेपाडा हा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळणारा फलंदाजी करत असताना. तर इथून गोलंदाजी करताना आपल्याला युवा बासवत हा संघ बघायला मिळाला. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. विनंती असेल युवा बासवत संघाला. तर तो प्लीज तोट सलामीवीर सुद्धा आपण मैदानामध्ये पाठवायची अशी नोंद घ्या. DCC दांडेपाडा संघ पुढे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. युवा बासवत संघ जास्त वेळ आपण घ्यायचा नाहीये. प्लीज सलामीवीर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा याची नोंद घ्या. कारण आधी उशीर झाला. खालच्या दिवसात सुद्धा आपल्याला सकाळचे 6 वाजले होते. इथून तुम्ही जर सहकार्य केलं तर निश्चित स्वरूपामध्ये लवकर मॅच फिनिश होणार. प्रत्येक जणाला अजून खूप लांबचा प्रवास गाठायचा. पूर्ण मासवर असेल तर DCC दांडेपाडा संघाला बोईसर पर्यंतचा प्रवास करायचा. इथूनचे लॉट्स टाकले होते. त्यामध्ये मात्र इथून विजय संघाला चिठ्ठी आली होती आणि बाय मात्र मिळाली. जो क्वालिफाय सामना खेळण्यासाठी सज्ज झाला तो म्हणजे इथून बाय मिटागर सी हा संघ आपल्याला बघायला मिळाला. इन ऍक्शन मध्ये क्वालिफाय मॅच मध्ये दाखल झाला. तिथून मॅच या ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला गेला युवा बासवत संघाच्या माध्यमातून आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिले गेला ऋग्वेद दादा 11 DCC दांडेपाडा संघाला.
तरी तो ना प्रथम गोलंदाजसाठी फ्रंटलाईन गोलंदाजच्या भूमिकेमध्ये पॉवरचा पहिला षटक घेऊन गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाज ट्रॅक वरती जयेश भोईर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ऑन स्ट्राईक वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो. चेतन ऑन स्ट्राईक वरती उत्सव आपल्याला बघायला मिळतो. नो स्ट्राईक वरती आजचा दिवस त्याने गाजवला आणि तो जो संघ जिंकेल तो मात्र 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळाल क्वालिफायर मॅच मध्ये. तो जो संघ क्वालिफाय होईल पंचाचा इशाराला ग्रीन सिग्नल मात्र दिला जातो. लेट्स प्ले असेल गोलंदाज सज्ज झाला गोलंदाज ट्रॅक वरती तर चेतन सज्ज. लेट्स प्ले पहिला चेंडू तयार गोलंदाज जयेश पहिला बॉल फुलटच बॉल बरोबर सर फेकून दिला गेला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण तो रोखू शकणार नाही. चौकाराने स्वागत केला गोलंदाज जयेश भोईर या गोलंदाजाचा. प्रतिम फटका दाडीकडे बाळाला पॉईंटच्या वरून सर चेंडूला फेकून दिला चौकारासाठी. 4 धाब्याने मात्र धावफलका सुरुवात झाली आणि इथून मात्र खातं ओपन होता स्वतःचा आणि संघाचा. त्या ठिकाणी चेतनच्या बॅट मध्ये क्रॅकिंग शॉट अट्रॅक्टिव्ह फटका मात्र पाहायला मिळाला. पुन्हा टायमर मात्र सेट झाला. त्या ठिकाणी 2:19 मिनिटांनी पहिला चेंडू मात्र पडला जावं डिलिव्हर होता. तर मात्र तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटका हाताळला आणि वारी असेल ची नोंद घ्यायची कर्णधाराने आणि गोलंदाजाने. याही वेळेस चेंडू बराच काळाव्यामध्ये इथून संधी जरूर निर्माण झाली होती. सेकंड अटेम्प्ट चान्स बनला होता पण तो सुद्धा धरतीला दान होतो. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद दिला धरतीला चेंडू मात्र दान होतो प्रदान केला आणि तो एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होईल. एकशा मदतीने धावफलक पुढे सरसावलं जाता जाऊन पोहोचलं जाता तर म्हणजे 5 या आकड्यावरती 5 रन ऑन द स्कोर कार्ड. आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. थोडी आहे वेळेस अप्रतिम इथून मात्र चकवा दिला आणि चेंडूला मात्र रोखणं मुश्किल आहे कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि तो मात्र चेंडू सरळ सीमा रेखा पार. यावेळेस उत्सव उदीच्या बॅट मधून चौकार आला. तुला पहिला चेंडू फेस करत असताना मात्र फक्त दिशा दिली गेली होती परंतु त्या ठिकाणी ऋतिक होते मात्र चकवत असताना चेंडू सरळ सीमा रेखा पार आला चौकारासाठी. 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं गेला. 9 रन स्कोर कार्ड 9 धावा धावफलकावरती. चेंडू या वेळेस जोडवला प्रॉपर फटका धरा. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात रतेश चेंडूला फील्ड करतात त्यावर धावतीची संधी करा फेकी राही गेली. चेतन बब्बल जरूर झाला परंतु इथे रोखून ठेवलं जात. चांगली कॉलिंग आहे कारण थोडसा बब्बल झालाय अन्यथा मात्र 3रे धाव निश्चित स्वरूपामध्ये पाहायला मिळाली असती परंतु असं काही घडलं नाही. या उत्सवच्या माध्यमातून चांगलं कॉलिंग राहिलं गेलं आणि इथून मात्र 2 धाव्यावरती समाधान. इथून या 2 धावेच्या मदतीने दुसऱ्या आकड्याला स्पर्श करताना धावफलक जाऊन पोहोचलं जाता ते म्हणजे 11 रन स्कोर कार्ड 11 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तो या वेळेस अप्रतिम शॉट आहे परंतु चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षण इथून प्रयत्न तोट्यात परंतु चित्त्याच्या सप्लाईला हरणाचा वेग धारण करत तो 2 धावा सहजरित्याने पूर्ण झाला. 2 धावा काय तुम्ही रोखू शकणार नाही. तुला अजूनही शेवटचा अंतिम चेंडू असेल तो ड्रीम स्टार्टर मिळायला आले तो स्वप्नागत सुरुवात आहे परंतु त्याला पुढे कन्सिस्टन्सी द्यावं लागेल कारण युवा वासवण संघ तितकाच मात्र बरा परंतु इथून चांगला खेळ करावा लागणारा मोठी धावसंख्या निर्माण करावी लागणार यात काही शंका नाही कारण समोर सुद्धा तितका ताकदीचा संघ आहे तितकाच मातबर संघ आहे. त्याच्या विपक्षामध्ये तुम्हाला 40 ते 45 धावा कराव्याच लागतील अन्यथा मात्र तुम्हाला पराभूत व्हावं लागेल. आणि अशा प्रकारे नाईट टुर्नामेंट खेळत असताना 1 वर्ष मात्र वाट पाहणं खूप मोठं होतं. खूप मोठा प्रवास मात्र तो पार करावा लागतो.
इथून फुलटो चेंडू मिस्टर स्ट्रोक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात बब्बल झाले. इथून मात्र दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न नसणारा, कारण त्या ठिकाणी उसवणे मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवून घेण्याचा प्रयत्न केला. इथून एका धाव्यावरती सॅटिस्फाय, एका धाव्यावरती समाधान मांडावं लागतं आणि या धाव्याने षटक संपुष्टात आला. धावफलक जाऊन पुसलं जातं 14 या आकड्यावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 14 रन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. आतापर्यंत ऋग्वेद दादा 11 DCC दांडी बाळा संघ नवीन गोलंदाज येतो गोलंदाजी ट्रॅक वरती. त्याचबरोबर आपण घेतो एक छोटासा ब्रेक आणि लगेच येतो लाईव्ह ऍक्शन मध्ये. तो रतीशाला ज्याच्या नावावरती मात्र विकेट हॅट्रिक आहे आजच्या दिवसातील पहिल्याच सामन्यामध्ये. तोच गोलंदाज असेल यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक पहिल्या षटक, संघासाठी दुसरा षटक सर्व आपण पाहतो. थोडस बब्बल चालू होत झेल घेण्याचा प्रयत्न द्विधा मनस्थितीमध्ये आले होते क्षेत्ररक्षक, तो चांगला स्टॉप मिळवलाय आणि तू 3 धावा महत्वाच्या सेव्ह केलं. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण एकच जागेवरती समाधान मानावं लागतं. एकच्या मध्ये धावफलक पुढे सरसावताना जाऊन पुसला गेला 15 रन ऑन दी स्कोर कार्ड. इथून अप्रतिम फटका, फक्त दिशा दिली, पॉइंटच्या वर उडवला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थर्ड बॅट रिझर्व मध्ये. तिथून मात्र चेंडूला थांबवलं गेला परंतु बंबल झाला. तिथून मात्र एका धावेला दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट केलं आणि यासाठी मात्र ही जोडी ओळखली जाते. चेतर आणि उत्सव ही जोडी त्या ठिकाणी चांगला खेळ दोन्ही फलंदाज साकारतात आणि इथून जर बघितलं गेलं तर एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं जातं, कारण खराब चेंडू ज्याच्या वेळेस हाताळला जाईल त्यावरती आक्रमण येईल यात काय शंका नाही आहे. परंतु चांगल्या चेंडूवरती सन्मानजनक फटका आहे तो. आणि इथून जर बघितलं गेलं तर भन्नाट वेगावर स्वार रतीशच्या माध्यमातून मात्र इथून पहिला डॉट बॉल आला या षटकातील. मधील पहिला डॉट बॉल यावेळेस हाताळतो गोलंदाज रतीश आपल्या गोलंदाज ट्रॅक वरती. तो याही वेळेस मात्र क्लोज किपिंग होती त्या ठिकाणी. जयेश भोयर चांगला यष्टीरक्षक, चाणक्य यष्टीरक्षक म्हणून ओळखला जरूर जातो, पण तिथून बंबल झालं, चांगला चेंडू कॅरी करू शकलं नाही आणि पाईच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी मिळणारा स्ट्राईक रोटेट सरळ झाली. इथून मात्र फलंदाज आक्रमण करेल की त्याला मात्र शांत ठेवण्यामध्ये यश येणारा. तो यावेळेस चांगला चेंडू होता, फार चांगला गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो चेतनच्या माध्यमातून, परंतु एकच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. पहिलं षटक थोडस महागडं जरूर होतं, 14 धावा आल्या होत्या. तिथून जरा गोलंदाज आपण बघितला रतीश आला आणि आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 5 धावा खर्च करतोय. तो याही वेळेस चांगला चेंडू गेज आणि इथून मात्र कुठे जाव येणार नाही. डॉट बॉल आला आणि षटक संपुष्टात आला. तो षटकाच्या अखेरीस आपलं जाऊन पोचलं जातं तेव्हा 19 या आकड्यावरती 19 रन ऑन दिस कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. आतापर्यंत ऋग्वेद दारा 11 DCC दांडीपाडा संघ. तो ऋतिक दाखल होता, प्लीज स्पीडअप करायचा.
दोन्ही यावेळेस मोठा प्रहार सुरू करायचा होता. एकदा परिपूर्ण झाली आहे. पहिली धाव मात्र बरं वेगाने घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो दुसरी धाव सुद्धा सहज रीतीने पूर्ण झाली आहे. सातत्याने प्रयत्न केला पहिल्या चेंडूपासून मोठा प्रहार करण्याचा, परंतु त्याला यश येत नाहीये. परंतु संघर्ष सुरू आहे. इथून संघर्ष करावा लागणार कारण सामना तितकं महत्वाचा. ऋतिक सज्जा यावेळेस उडवला मिस्टर स्ट्रोक इथून प्रॉपर मिडल ऑफ द बॅट परंतु मिस्टर स्ट्रोक उंची जास्त गाठली गेली आहे. लांबी तितकी गाठू शकला नाही. सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज बाद उत्सुक होते बॅक टू द पवेलियन. गॉड तो मात्र कल्पेश झाला दाखल मैदानाच्या आतमध्ये. त्याने मात्र 2 चेंडू 2 षटकार मागच्या सामन्यामध्ये खेळले होते. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान तोच इथे दाखल झाला. त्याची गरज होती संघाला. तो मात्र दाखल झाला परंतु तसाच खेळ करावा लागणारा, तशाच प्रकारचं योगदान द्यावं लागणारा. तो मात्र पंचांकडे लावून अपील सारवरा पंचाने दर्शवलं गेला. इम्पॅक्ट लाईनच्या खूप बाहेर चेंडूची डिलिव्हरी झाल्या. तूर पिच मात्र खूप बाहेर आहे. इथून मात्र डॉट बॉल येईल कारण शरीरचा वेध घेतला होता. LBW साठी जरूर बॅग केली होती पंचांकडे परंतु ते पंचाने फेटाळून लावली. निर्धाव चेंडू ती सांगता होता आपण पाहतोय. तो चेंडूला फिरवला तितका चांगला प्रहार परंतु प्रोटेक्शन त्या ठिकाणी परंतु एकच धाव घेतली गेली. एखाद्या काहीच मिळणार नाही. प्रयत्न अतूट होते. कल्पेशच्या माध्यमातून चांगला प्रहार जरूर होत. त्या ठिकाणी प्रयत्न सुद्धा चांगले होते कारण मोठी धावसंख्या निर्माण करायची आहे आणि त्याच अनुषंगानं मात्र या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. परंतु चेतन जो सलामी वीर म्हणून आला ओपनिंग बॅटर म्हणून दाखल मैदानाच्या आतमध्ये, त्याला मात्र इथून संघाला सामोरावं लागणार आहे. गिअर चेंज करावं लागतील. 40 धावांपर्यंत बदल मारावे लागेल. पहिला षटक 14 धावांचा, नंतर लागलेला धावांचा दुष्काळ आपण पाहिला. त्या ठिकाणी मात्र एक धाव घेतली गेली. या दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न परंतु एकाच धावेवरती थांबावं लागेल कारण इथून थोडंसं बंबाला थोडीशी दुखापत जर होरा त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर कल्पेशच्या पायाला त्याच अनुषंगाने एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. तो शेवटचा अंतिम चेंडू होता त्यावरती सुद्धा दिशा दिली गेली. अजय मात्र त्या ठिकाणी चेंडूला मात्र फील्ड करतात तो एक धाव रोखू शकणार नाही. 1च्या मुदतीने आपण पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलं. त्यामुळे 24 रन ऑफ द स्कोर कार्ड 8ची सरासरी 24 धावा धावफलकावरती. काय अप्रतिम गोलंदाजी, कौतुकास पात्र मात्र ठरली जाता युवा बासवत संघाच्या माध्यमातून. हे मात्र गोलंदाज त्यानंतर रत्नेश आणि ऋतिक ही जोडी काय अप्रतिम गोलंदाजी साकारत्या. आधीच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं असेल तर 5 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 5 धावा आल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट त्याच्या नावावरती आहे. तो शेवटचा अंतिम षटक, शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. या उर्वरित 6 चेंडूंवरती किती धावा जमवल्या जाणार ते म्हणजे याचा ऋग्वेद दाना 11 DCC दांडेपाडा संघाच्या माध्यमातून. तर इतर गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती राहुल आला. शेवटच्या अंतिम षटक डेथ ओव्हर, तो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून कार्य करेल किंवा तर त्या ठिकाणी त्यावरती आक्रमण पाहायला मिळणार. थोडा चांगला प्रहार पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झाले होते. फटकादार पापर त्या ठिकाणी मात्र एक धाव घेतली गेल्या. दुसरा धावचा प्रयत्न नसेल कारण त्या ठिकाणी थोडंसं इंजर्ड जरूर आपण पाहतोय. नॉनस्ट्राईक गेटवरती कल्पेशा फलंदाजाला आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानात गेल्यापासूनचा परंतु त्याला यश येत नाहीये.
सातत्याने अपयशी ठरतोय. एक दुहेरीला प्राधान्य दिलं जातं. चेतनला स्ट्राईक वरती आणलं जातं. तोही प्रयत्न करतोय पण त्याला सुद्धा यश येणार नाहीये कारण गोलंदाजी तशी होत्या. याही वेळेस खोलवर टप्प्याची लेंथ लाईन एकदा परिपूर्ण झाली. लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक थोडेसे बब्बल झालेत पण तिथून एका जाव्यावरती समाधान. इथून मात्र खराब चेंडू आहे. या ठिकाणी पंचाने दर्शवलेला बिमार पात्र येतो. पहिला नो चेंडू इथून हाताळला जातो. राऊतच्या माध्यमातून दांडीगुल करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट यश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता परंतु त्याला यश आलं नाही. तर कल्पेसाठी सुवर्ण संधी आहे. तो षटकार मारावा लागणारा कारण फ्रीडचा चेंडू असेल. इथून धावा जमवाव्या लागतील. इथून मात्र पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झाले होते. फटकाचा प्रॉपर परंतु इथून धाव येणार नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवून घेतली गेली. सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला जातो सुरुवातीपासून ते आतापर्यंत परंतु त्याला यश येणार नाही कारण गोलंदाजी अप्रतिम होता. मी आधी म्हटलं होतं की अचूक टप्प्यावरती भेदक मारा. इथून मात्र फलंदाजाला हात खोलण्यासाठी संधी दिली जात नाहीये. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल मात्र क्वालिफाय सामन्यामध्ये या ठिकाणी संघासमोर दोन हात करताना पाहायला मिळणारा दोन दिग्गजांमधील ही लढाई मात्र आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी याही चेंडूवरती एक धाव आली आहे. 100 मदतीने धावफलक जाऊन पोचलं जातं ते म्हणजेच 28 रन ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. या उर्वरित 2 चेंडूवरती किती धावा जमेल तो डीसीसी दांडेपाडा संघ. यातून याही वेळेस मॅच लेडिंग एज ऋतिक मात्र चेंडूला फील्ड करतात. तत्पर एकच साव्यावरती समाधान. मात्र इथून शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील त्या ठिकाणी धाव पोचलं जातं. 29 रन ऑन द स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती. प्रहार एकच जागेवरती स्ट्रोक एकच जागेवरती समाधान. एकच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं जाऊन पोचलं गेलं 30 रन ऑन द स्कोर कार्ड आणि 31 धावांचा तो टार्गेट सेट केला. ते म्हणजे युवा बासवण या संघासमोर लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं प्लीज विनंती असेल डीसीसी दांडेपाडा संघाला. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 31 धावांचं टार्गेट सेट आहे.
थोडा सलामीवर दाखल झालात आणि तेच मात्र क्षणचित्र कालच्या दिवसामध्ये सुद्धा मी म्हटलं होतं की अचूक ते कॅमेरा मार्क मात्र बघायला मिळतात. तुषार कुर्ले यांच्या माध्यमातून जो आक्रमणीचा ब्रँड या दिवसराच्या वेळेस राहुल धानवा सर होते त्यांनी सुद्धा उल्लेख केला होता की अप्रतिम कॅमेरा मार्क त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसातून अप्रतिम असं चंद्राला कॅप्चर केलं होतं आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा अप्रतिम कॅप्चर केले जातात. अप्रतिम असा देखावा अचूकरित्या एक कॅमेरा मार्क ज्याच्या ठिकाणी मात्र जे जे मुवमेंट्स तयार होतात त्या ठिकाणी मात्र पोचला जातो तो म्हणजेचा तुषार कुर्ले आपला पाहायला 6 सीटर स्पोर्ट्स एक वेगळ्या उंचीवरती नेऊन सोडलं गेला त्याच्या माध्यमातून अप्रतिम कॅमेरा भाग राहिला गेला. सातत्याने कॅमेरा मॅनची भूमिका खूप महत्वाची असते. मी ज्याच्या वेळेस स्पर्धेमध्ये असतो त्या वेळेस मी सातत्याने म्हणत असतो की कॅमेरा मॅनची भूमिका खूप महत्वाची आहे. ज्या ठिकाणी मात्र एका प्रत्येक खेळाडूला एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचं कार्य मात्र कॅमेरा मॅन करत असतो. सातत्याने मात्र लाईव्ह स्वरूपात ज्या वेळेस मॅचेस असतात त्या वेळेस मात्र ते अचूक फटकेबाजी आणि गोलंदाजाची गोलंदाजी ही मात्र कॅप्चर केली जातात आणि तेच मात्र सोशल मीडियावरती पोस्ट होतात आणि एक खेळाडूला एक वेगळी उंची प्राप्त होते आणि एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यामध्ये एक सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर कॅमेरा मॅनचा असतो. तेच मात्र या ठिकाणी अचूक कॅमेरा वर्क मागील 2 दिवसापासून आमच्या समवेत तुषार कुर्ले आणि 6 सीटर स्पोर्ट्स जोडले गेलेत. तर मॅच ऑन झाली. उत्सव पुत्याला पहिला चेंडू खिचून मारला त्या ठिकाणी एक सोपा झेल धरतीला दान केला. हा झेल किती महत्वाचा होता आणि मात्र हा झेल सोडल्यानंतर काय घडलं जाणार हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं ठरेल. पंचांकडे लाऊड अपील. Yes, a finger is gone. A umpire now. Big wicket down. रतीश येतोय बॅक टू दी पवेलियन. गोल्डन डकचा शिकार. धावसंख्या जरी कमी असली तरी मात्र आम्ही जीव उतरणार आहोत या सामन्यामध्ये. या आधीच्या चेंडूवरती एक सोपा झेल धरतीला दान केल्या आणि अजय सारख्या फलंदाजाला मात्र जो जीवनदान मिळाला. येणाऱ्या काळामध्ये किती हानिकारक ठरलं जाणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत कारण एक महत्वाचा झेल पहिल्या चेंडूवरती सोडला गेला. तो डिंबात दाखल झाला मनीष वनडाऊन प्लेअर 3ऱ्या क्रमांकावरती आपण त्याला पाहतोय की संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र अनुपस्थिती होती त्याची. इथून दाखल झाला 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या फुलट चेंडू बराच काळामध्ये इथून मात्र क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद मनीष येतोय. Back to the dugout, gone. इथून मॅच मध्ये रंगत येणे यात काही शंका नाहीये कारण कुतीनं तो कारनामा केला. इथून निर्माण दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये
दीपक आला तो ऑन हॅट्रिक वरती आहे. आजच्या दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर आतापर्यंत 3 विकेट हॅट्रिक झाल्यात. 4थी विकेट हॅट्रिक सुद्धा आजच्या दिवसामध्ये साध्य होईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आजच्या दिवसामध्ये 3 विकेट हॅट्रिक आपण पाहतोय. त्यामध्ये रतीश जाधव होता त्याने मात्र विकेट हॅट्रिक घेतली होती. नंतर कार्तिक आपण पाहिला जो मात्र पराभूत झाला संघ. यावेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये परंतु प्रॉपर टायमिंग आहे, प्रॉपर इलिव्हेशन आहे. जरी तुम्ही हॅट्रिक चेंडू बसला तरी मी थांबण्याचं नाव घेणार नाहीये. आपल्या पावले मात्र उडवल्या, हवाई सफर घडवला आणि तो दीपकच्या बॅट मधून ब्रँडेड आला उत्तुंग खूप दूर असा षटकार 6. उत्सववरती आक्रमण 4 चेंडू 7 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तो मॅच लिडिंग एज आहे. तो धावची संधी होती, तो झेलची सुद्धा संधी होती पण तो चेंडू खूप दूर राहिला. इथून एक धाव येईल, स्ट्राईक रोटेट होणारा आणि 1च्या मदतीने धावफलक जाऊन पोचलं जाता म्हणजेच 8 धावा धावफलकावरती. 8 रन स्कोर कार्ड लॉस ऑफ 2 विकेट्स 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती. हा चेंडू निर्णायक असेल. इथून जर विकेट येत तर निश्चित स्वरूपामध्ये मात्र मॅच मध्ये रंगत येईल. षटकार जर आला तर पूर्णपणे पार्ट मात्र जाड असणारा ते मात्र या बासवान संघाचा. इथून मात्र बॅट फुटला जात पंच केला आणि इथून मात्र चेंडूला रोखणं मुश्किल आहे. चेंडू दद्दन दद्दन करत असताना सरळ सीमा रेखा पार अजयच्या बॅट मधून आलाय चौकार. हे प्रतिउत्तर आहे कारण त्या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवर त्याचा झेल सोडला होता आणि इथून त्याचा निकाल बघितला, त्याचा रिझल्ट आला. मात्र चेंडू फेस करत असताना चौकार आला. 4च्या मदतीनं धावफलक जाऊन पोचल्या जाता म्हणजे 12 धावा धावफलकावरती. इथून येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 18 आणि 18 चेंडू मध्ये 19 धावाची गरज विजयासाठी. इथून मात्र जर चांगली गोलंदाजी साकारली, गोलंदाज रोहित या गोलंदाजाला तर हे षटक निर्णायक असेल. हे षटक खूप निर्णायक असणारा. इथून जर चांगली गोलंदाजी राहिली गेले निश्चित स्वरूपामध्ये तर मात्र येणाऱ्या षटकामध्ये मात्र काहीतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळाल. परंतु तसं काही घडलं जाणार इथून मात्र दीपक आणि अजय जोडी मॅचला लवकरात लवकर फिनिश करणारा. युवा बासवन एका बाजूला तर एका बाजूला यावेळेस उडवला कॉपी बुक स्टाईल आमचे कॅमेरामॅन तुषार चिकुर्ले याच्या वादळासाठी सरळ आलाय दीपक नावाचा ब्रँडेड षटकार 6. दीपक मात्र थांबण्याचं नाव घेणार नाही कारण इथून षटकार आला पहिल्याच बॉल वरती. षटकाराने मात्र स्वागत केलं गोलंदाज या ठिकाणी रोहित या गोलंदाजाचं आणि 6 धावफलक जाऊन पोचले जाता तर म्हणजे 18 धावा धावफलकावरती. त्यावेळेस उत्सवने 2 विकेट्स घेतले होते. त्यावेळेस वाटलं होतं की मॅच मध्ये रंगत येणार परंतु तसं काही घडलं नाही कारण तदनंतर गोलंदाजाचा पलटवार आपण पाहिला. धावफलक जाऊन पोचले गेल्या 18 रन ऑन द स्कोर कार्ड. त्यामुळे चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. इथून मात्र चकवा दिला डॉट बॉल आला मात्र इथून वेगावर श्वास आला होता पहिल्या चेंडूवरती. स्लॉट मधल्या चेंडूला पार्किंग स्लॉट मध्ये पाठवला आणि इथून मात्र रेड केला. रेडी पोझिशन मध्ये होत तिथून मात्र हळूवार गतीचा चेंडू मात्र हाताळला. तिथून निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिली. दुसरा बॉल डॉट बॉल आला. गोलंदाजाने पलटवार तर केला पण विकेट टेकिंग गोलंदाजी साकारावी लागेल. तो यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे परंतु वाईट बॉल आला. पंचांचा इशारा आणि बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव वाईट +1 एकूण 2 धावा ऍड होतील. इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपातील धावा खर्च करून चालणार नाही कारण आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि आता मायनस मध्ये जावं लागेल आणि त्याचा मात्र फायदा विरोधी टीमला होणार आहे कारण तुम्ही एक्स्ट्रा धावा खर्च करता. 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोचले गेल्या 20 या आकड्यावरती. अजून येणारे चेंडू आपण पाहिले तर 16 असेल आणि 16 चेंडू मध्ये 11 धावाची गरज विजयासाठी. अप्रतिम डिलिव्हरी अट्रॅक्टिव्ह गोलंदाजीची लेंथ लाईन मात्र मेंटेन
वेग भन्नाट आणि वेगावर स्वार झाला. डॉट बॉल आलाय आणि अशा प्रकारची गोलंदाजी साकारायची होती, पण कुठेतरी षटकार आला आणि मात्र मॅचचं पारडं पूर्णपणे झुकलं गेला. परंतु काही होऊ शकतं, कारण क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. त्या ठिकाणी कालच्या दिवसात सुद्धा मी म्हटलं होतं काही होऊ शकतं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळेस गुट्टा टेक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला गेला. नक्कीच लॉंग ऑनला होतं, बॅकअप चांगला परंतु नंतर एकदम सहजरित्याने पूर्ण होईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण साकारतो. इथून एकच धाब्यावरती समाधान आपण जाऊन पोचलं गेलं 21 या आकड्यावरती. अजून 10 ची गरज आहे. 14 चेंडू आणि 10 ची गरज विजयासाठी युवा मासवण संघाला. तो याही वेळेस खेचून मारला दूर 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 आणि खूपच दूर. तो षटकार आला पूर्ण दीपकच्या बॅट मधून तिसरा षटकार आला. या 6च्या मदतीने आपण जाऊन पोचलं जात ते म्हणजे 27 या आकड्यावरती. आणि वैयक्तिक 5 चेंडू मध्ये 19ची खेळी राहिली गेली आहे, त्यामध्ये 3 षटकारात दीपकच्या नावावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल, ह्या मात्र शेवटच्या अंतिम चेंडूवरती ज्या ठिकाणी 4 ची गरज आहे. या चेंडूवरती मात्र स्टायलिश फिनिश मात्र दिला जाईल का, हे सुद्धा प्रश्नचिन्ह. कारण लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये दीपक दाखल झाला. त्याने मात्र गोलंदाजावरती आक्रमण केले. गोलंदाजाचा कर्दन काळ म्हणून मैदानाच्या आतमध्ये सध्या कार्यरत आहे. तो दीपक शेवटचा अंतिम चेंडू गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस उडवला चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, प्रयत्न करता चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं आणि 2च धाब्यावरती समाधान मानावं लागेल. या 2च्या मदतीने आपण जाऊन पोचले गेले म्हणजे 29 या आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये 2 धावांची गरज विजयासाठी. लगेच स्पीडअप करायचं प्लीज. 2 धावांची गरज आहे. यानंतर होणारा सामना महाबिटागर स्त्री विपक्षामध्ये विजयी संघ महाबिटागर स्त्री संघ आपण रेडी राहायचा. तर कर्णधार बत्तन मेरे आपण टॉस साठी यायचं, याची नोंद घ्या. तो यावेळेस खिचून मारला जरूर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जातं. त्याचवर मात्र 21 धाब्यावरती समाधान चालू आहे. दीपकने सांगितलं होतं की माझ्याच बॅट मधून ही विजयी धाव यायला हवी. एक धाब्याची गरज आहे. तर आपल्या स्टाईलने मात्र या मॅचला फिनिश केलं जाईल हे सुद्धा आपण पाहणार आहोत. प्रतिभा वेगावर स्वार भन्नाट वेग आहे, त्या वेगावरती स्वार झाला. आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाही. नॅचरल बाउन्स आपण पाहिला तर या ठिकाणी आला आणि डॉट बॉल पाहायला मिळतो. इथून एक धाब्याची गरज असेल तो आम्ही हार मानणार नाही आहोत हे दर्शवून देते गोलंदाज गौरव. धावसंख्या जास्त हवी होती, निश्चित स्वरूपामध्ये मॅच मध्ये रंगत आली असती, यात काही शंका नाही. इथून दांडे मात्र गोल केली आहे. इतर फलंदाजाला पाठवलं जातं तंबूच्या आसऱ्याला. इथून मात्र चांगला खेळ साधला जातो. 2 धावांची जरी गरज असली तरी मात्र आम्ही हार मानण्याचं नाव घेणार नाही आहोत हे दर्शवून देतो गोलंदाज गौरव. कारण त्यासाठी त्याला प्रमोट केला. कुठेतरी आधीचं षटक थोडस महागडं ठरलं गेलं, त्या षटकामध्ये थोडीशी धावा खर्च जास्त झाल्या. सत्तर धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाज रोहितनं. त्या जर धावा निश्चित स्वरूपामध्ये कमी आल्या असतात तर इथून मॅच मध्ये रंगत आली असती, परंतु क्रिकेट इथून जर तरला थारा नाही. याही वेळेस स्प्लेंडर बेस जाणवला, परंतु नशिबाचा आणि विजयाचा शिक्कामोर्तब करणारा हा चौकार आला. विजयसिंग संपादित होता तो म्हणजे याचा युवा बासवन संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर इथून हार्ड लक टीम ऋग्वेद दादा 11 DCC दांडीपडा.
जसं मॅचला सुरुवात होईल तसं मात्र मायक्रोफोन वरती आपण हलकासा बदल करणार आहोत. आमच्या साथी समालोचक आणि पालघर तालुक्यातील एक गुड आवाज इतर व्हॉइस ऑफ दगडधोट आपण ऐकणार आहोत कल्पेश गोरे यांना. त्या संवेद मात्र आमच्या संवेद गुणलेखकाची भूमिका मात्र आजच्या दिवसाचे जोडले गेलेत. तेजूजी पाचलकर सर या ठिकाणी जोडले जाणार. थँक्यू सो मच. पुन्हा आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं गेलं होतं की जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाला मात्र फायनलच्या दिवशी 2 पॅकर अलाव असतील. आदिवासी समाजातील ऑल इंडिया आयकॉन मधून तुम्हाला 2 पॅकर अलाव केले जातील याची नोंद घ्या. जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाला मात्र सुवर्ण संधी नामी संधी मात्र 2 पॅकर निश्चय मात्र तुम्ही खेळू शकता या स्पर्धेमध्ये.